आपण ज्या कॉलेजमध्ये शिकतो आणि त्या कॉलेजमधला कचरा एवढा जे आहे ते कुठे जाते ते तुम्हाला आज मी सांगते। तर जय महाराष्ट्र मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या 100 दिवस 100 मिनी व्लॉगच्या 26व्या दिवशी। सकाळी गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन मी निघले होते कॉलेजला। बसमध्ये बसले होते। आज होता शनिवार, म्हणजे की आमच्या कॉलेजचा सिव्हिल ड्रेस। तर सगळ्यात पहिले SBI कलेक्ट वरून आम्ही आमच्या कॉलेजची फीस भरली होती। 3,000 रुपये भरली होती आणि त्याची जी झेरॉक्स काढून आम्ही कॉलेजमध्ये नेली होती। माझं तर ऍडमिशन 5-6 दिवसानंतर होणार होतं, पण मैत्रिणीच ऍडमिशन करायला गेले होते मी तिच्या सोबत। तुम्हाला तर माहित आहे, मी कॉलेजमध्ये एक प्रोजेक्ट घेतला होता जानेवारी महिन्यामध्ये, आणि त्या महिन्यामध्ये ना आमच्याच्यानं होईल तेवढी मेहनत केली होती या प्रोजेक्टवर। आणि आता महिना चालू आहे जून, म्हणजे की या प्रोजेक्टची हालत बघा कुठं आहे। लिटरली पाय पुसायला घेतले होते ते प्रोजेक्ट। याच्यामध्ये कॉलेजवाल्याची काही गलती नाही म्हणा, वर्षातून मरणाचे प्रोजेक्ट बनवत राहतात लेकरं। आता सगळेच प्रोजेक्ट काय सांभाळून ठेवतील काय त्यांनी? या पहिले व्लॉग मध्ये पण दाखवले होते मी प्रोजेक्टचे हाल काय झाले होते ते, पण दुःख तेव्हा झालं जेव्हा माझा पण प्रोजेक्ट असा फेकण्यात आला म्हणून। आता एवढं सगळं बघितल्यानंतर तुम्हीच सांगा, मी प्रोजेक्ट घ्यायला पाहिजे की नाही कॉलेजमध्ये? आता तुम्ही म्हणसाल की प्रोजेक्ट घेतल्यानंतर कॉन्फिडन्स लेवल वगैरे वाढते, आपले स्किल्स जे आहे ते वाढतील, नॉलेज भेटेल असं म्हणत असाल तुम्ही, तर काही नाही, प्रोजेक्ट घ्यायला मी तयारच आहे म्हणा। तसं मॅडम तर रोजच मेसेज करायला ग्रुपवर प्रोजेक्ट नेम द्या म्हणून। काय करावं, यावर्षी पण आम्हाला प्रोजेक्ट घ्यावाच लागते।